तर बघा काय माहिती आहे, शासकीय आणि निमशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना 25% सवलतीत घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाकडून ही नवीन गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. या नव्या योजनेला कर्मयोगी गृहनिर्माण योजना 2025 म्हणून ओळखलं जाणार आहे. ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देशातील पहिली योजना राहणार असा दावा केला जात आहे. या योजनेचे ब्रोशर येते 4 दिवसांनी जारी होणार आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी योजनेचे ब्रोशर आणि जाहिरात काढल्या जाणार आहे. दरम्यान 19 डिसेंबरपासून योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण 1159 नवीन प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये 1 बेडरूम, 2 बेडरूम आणि 3 बेडरूम प्लॉटचा समावेश आहे. या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना 25% सवलतीत घर मिळणार आहे. ही योजना केवळ केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्त संस्था, विद्यापीठे आणि तत्सम सरकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे. अर्थातच खाजगी क्षेत्रातील कर्मचारी योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेतील सर्व प्लॉट्स दिल्लीतील नरेला परिसरात पॉकेट 9मधील A1 ते A4च्या बॉक्समध्ये आहेत. यामध्ये 320 प्लॉट्स 1 BHK असून त्याची मूळ किंमत 45.37 लाख ते 25.71 लाख इतकी आहे. मात्र सवलतीनंतर हे प्लॉट्स 34.3 लाख ते 34.28 लाख दरम्यान उपलब्ध होतील. याशिवाय 67% प्लॉट्स 2 BHK आहेत. त्यांची किंमत 1.06 कोटी ते 1.17 कोटी टाकण्यात आली आहे. पगार पड सवलतीनंतर ही किंमत 79.81 लाख ते 88.16 लाख इतकी राहील. या योजनेचा मुख्य उद्देश सरकारी आणि PSU कर्मचाऱ्यांसाठी परवडणारी व दर्जेदार घरे उपलब्ध करून देणे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार DDNने यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात प्लॉट दिले आहे. मात्र पहिल्यांदा नरेला येथील काही विशिष्ट पॉकेट्स पूर्ण त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.